न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। नागपूर ते शिर्डी सहकार दिंडीचे अहिल्यानगरमध्ये उत्साहात स्वागत। अहिल्यानगरमध्ये स्वर्गीय वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचे आगमन झाल्यानंतर पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते तिचे भव्य स्वागत करण्यात आले। माळीवाडा बस स्थानकावर स्वागत सोहळा पार पडला। त्यानंतर सहकार दिंडीने शहरातील प्रमुख मार्गांवर मिरवणूक काढत सहकार चळवळीचा जागर केला। या दिंडीत लेझिम पथक, सनई वाद्ये तसेच आकर्षक चित्ररथांनी लक्ष वेधले। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, राष्ट्रीय मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, तालुका फेडरेशनचे अध्यक्ष किसनराव लोटके, राजीव गांधी पतसंस्थेचे संस्थापक उद्धवराव दुसुंगे, मराठा सेवा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब काळे, रेणुका माता पतसंस्थेचे प्रशांत भालेराव, महात्मा फुले पतसंस्थेचे शरद झोडगे, जैन ओसवालचे किरण भंडारी, मार्कंडेय सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नारायण कोडम, नगर तालुका उपनिबंधक डॉक्टर शुभांगी गोंड, बाळकृष्ण काळे, प्रशांत भालेराव, वासुदेव काळे, कडूभाऊ काळे, शशिवाजी कपाळे, वसंतराव कवाद, अजिनाथ हजारे, ज्ञानदेव पाचपुते, उमेश मोरगावकर, दत्तात्रय गावडे, सौ सुशीलाताई नवले, पुखराज पिपाडा, वाडकर सर, रविकाका बोरावके, विठ्ठलराव अभंग, रमशे गायकवाड, नवनाथ आढाव, सौ मिनल बोरा, व्हाईस चेअरमन सौ स्वाती गुंदेचा, अरुणा गोयल आदींसह अहिल्यानगर महाराष्ट्र शासन सहकार विभाग आणि शहर व जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक व कर्मचारी वृंदांसह अनेक सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। शिर्डी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत यावर सखोल चर्चा होणार आहे। सहकार म्हणजे महाराष्ट्राचा कणा असून सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्याचं खूप मोठं काम सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडलं आणि महाराष्ट्र राज्याने संपूर्ण देशाला सहकाराचा एक आदर्श दिलेला आहे। म्हणून स्वर्गीय वैकुंठभाई मेहता यांना आपण सहकाराचे जनक मानतो। त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या विचारधारातून राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था या सर्वांनी एकत्र येऊन जे एक मोठी चळवळ राज्यावर निर्माण केली, त्या सहकार चळवळीतूनच आज महाराष्ट्र गावापासून मुंबईपर्यंत अतिशय भक्कमपणे आर्थिकदृष्ट्या उभा राहिलेला आहे। म्हणून या दिंड्या ज्या असतात ती एक प्रेरणा असते, कारण महात्मा गांधींनी पहिली दिंडी स्वातंत्र्य आंदोलनासाठी दांडी यात्रेच्या रूपाने करून संपूर्ण भारतात जनजागृती केली। तशी सहकाराची जनजागृती याच दिंडीच्या माध्यमातून राज्यामध्ये होईल आणि त्याची नवी प्रेरणा पुन्हा एकदा देशाला मिळेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे। शासनाचा सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन, मल्टीस्टेट राष्ट्रीय फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही सहकार दिंडी नागपूर या ठिकाणी निघून आज अहिल्यानगर या ठिकाणी आलेली आहे। या सहकार दिंडीचा जो उद्देश आहे की महाराष्ट्रात ही पतसंस्था चळवळ फार चांगल्या प्रकारे रुजलेली आहे आणि ही चळवळ एक सशक्त चळवळ आहे। चांगल्या पद्धतीनं या चळवळीचं काम चालू आहे आणि समाजामध्ये या पतसंस्था चळवळीबद्दल जागृती व्हावी, पतसंस्था चळवळीबद्दल जो जनतेचा विश्वास आहे तो विश्वास अजून वृद्धिंगत व्हावा या दृष्टिकोनातून ही सहकार दिंडी संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन आज अहिल्यानगरमध्ये आलेली आहे। अहिल्यानगरमध्ये माननीय आपले पद्मश्री पोपटरावजी पवार यांच्या हस्ते आपण या दिंडीचं स्वागत केलेलं आहे। शहराच्या विविध भागात ही दिंडी जाऊन आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये या दिंडीचा समारोप होणार आहे। या दिंडीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं 9 फेब्रुवारी रोजी जी सहकार परिषद, आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केलेली आहे, ह्या परिषदेला या देशाचे सहकार मंत्री माननीय अमितजी शहा, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, सहकार खात्याचे सचिव, सहकार आयुक्त आणि सर्व सहकार महाराष्ट्रातले सहकार क्षेत्रातले सर्व अधिकारी, जिल्हा उपनिबंधक हे सगळे
या ठिकाणी सहभागी झालेले होणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून या पतसंस्था चळवळीला एक चांगल्या प्रकारची शासनाची बळकटी मिळावी म्हणून या 9 फेब्रुवारी रोजी या परिषदेच्या माध्यमातून आपले बरेच विषय पतसंस्था चळवळीतले आहेत ते त्या ठिकाणी अडचणी मांडण्यात येऊन त्या सोडवल्या जाणार आहे. आणि म्हणून ही संपूर्ण आंतरराष्ट्रीय वर्षानिमित्तानं ही आंतरराष्ट्रीय लोक या ठिकाणी बोलून परदेशामध्ये जवळपास 28 देशामध्ये या पतसंस्था चळवळ आहे आणि या पतसंस्था परदेशामध्ये कशा पद्धतीनं चालतात त्याचं पण आपल्याला संपूर्ण माहिती 9 फेब्रुवारी शिर्डीच्या या आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये होणार आहे. तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील सर्व पतसंस्था चालकांना विनंती करतो की आपण ह्या 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर.